तर आपण पाहिलं विजय शिवतारे यांनी अतिशय भडक वक्तव्य केलेले आहेत। अजित पवारांवर सुद्धा काही आरोप केलेले आहेत। गंभीर टीका त्यांनी खरं तर केलेली आहे। या सगळ्याचे अपडेट्स आपण पाहणार आहोत। मात्र आता आणखी एक ब्रेकिंग बातमी ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे संजय निरुपम आता नाराज झालेले आहेत। याबाबत त्यांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। मात्र आता संजय निरुपम यांनी आपले जुने सहकारी आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले। या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये आता सध्या चर्चा सुरू असून संजय निरुपम यांनी मंगळवारी रात्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी संजय निरुपम यांनी वेगळा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो। दरम्यान विकासासाठी कोणी येणार असेल तर त्यांचं स्वागत आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। संजय निरुपम साहेबांच्या प्रतिष्ठेवर कुठलाही धक्का आणणार नाही। त्यांनी माझ्याशी कुठलीही चर्चा केली नाही, देवेंद्रजींशी कुठलीही चर्चा केली नाही। त्यांची प्रतिष्ठा आपण कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने कमी करू शकत नाही। भेट घेणं, चर्चा करणं हे काही वेगळं नाही आहे। आम्ही रोज विरोधी पक्षाच्या लोकांशी भेटतो, लोक आमच्याशी भेटतात। त्यामुळे चर्चेचा अर्थ असा नाही की ते कुठल्या आपल्या पक्षामध्ये आज जातील, पण मोदीजींच्या विकसित भारताच्या गॅरंटीला साथ देण्याकरता कुणी जरी आलं तरी भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करेल। संजय निरुपम माझे जुने मित्र आहेत, त्यांची माझी भेट अजूनमधून होत राहते, पण त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा मी केलेली नाही। तर आपण पाहिलं तर काँग्रेसला त्यामुळे पुन्हा एकदा धक्का बसतोय की काय। एकीकडे राहुल गांधी एकतर महाराष्ट्रात आहेत आणि त्यामध्ये आता संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे माजी आमदार आणि मंत्री पद्माकर वळवी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलाय। वळवींनी 2009च्या निवडणुकीमध्ये नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं असून त्यांनी राज्याच्या क्रीडा मंत्रालयाची आणि नंदुरबारच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुद्धा सांभाळलेली आहे। वळवी हे उत्तर महाराष्ट्रातले एक मोठं नाव असल्यामुळे लोकसभेपूर्वी त्यांचा भाजपमधील पक्षप्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय। भारतीय जनता पक्षाचे जे ध्येयधोरण आहेत, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपले राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे जे एकूण कार्य आहे आणि केंद्र आणि राज्य सरकारचे जे काम आहे, खास करून मी नंदुरबार जिल्ह्याचा आहे। नंदुरबार जिल्ह्यासारख्या भागामध्ये विकासाच्या दृष्टीने जे काय कामं आणि धोरणं होत आहेत, योजना राबवल्या जात आहेत, त्याच्यावर प्रभावित होऊन मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा आणि त्याग केलेला आहे आणि आजपासून भाजपसाठी मी काम करणार आहे। 50,000 आदिवासी भागातील संपूर्ण जनतेचा आणि खास करून नंदुरबार धुळे जिल्ह्यातल्या जनतेचा, नागरिकांचा मोठा पक्षप्रवेश जे काँग्रेसमध्ये आहेत, लवकरच ते 15 दिवसामध्ये नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये माननीय देवेंद्रजी मी जेव्हा जाईल तेव्हा मोठा एक कार्यक्रम पुन्हा घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधील लोक, काँग्रेसमधील पदाधिकारी पुन्हा भाजपमध्ये येतील। पुण्यामधील मनसेचे मातब्बर नेते वसंत मोरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना देधक्का करत पक्षालाच रामराम केला। त्यामुळे आता वसंत मोरे भविष्यात कोणता राजकीय निर्णय घेणार याची चर्चा सुरू आहे। दरम्यान वसंत मोरेंची काँग्रेस नेते मोहन जोशींनी भेट घेतलेली असून वसंत मोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, त्यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाला गरज आहे आणि त्यांना न्याय देखील दिला जाईल अशी भूमिका आपण माजी आमदार मोहन जोशी यांनी मांडली आहे। त्यांच्या पक्षाचे जे काही जबाबदार लोक आहेत, ज्यांना महाराष्ट्रामध्ये से इत्या लोकांसोबत ते बोलणार आहेत। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहुल गांधी साहेब काहीतरी मला वाटते की त्यांचा आता दौरा चालू आहे। 17 तारखेला त्यांची
मुंबईमध्ये सभा आहे. तोपर्यंत येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ते या सगळ्या विषयात पुण्यातल्या पहिल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय असेल ते, पण तुम्ही काँग्रेसमध्ये या असं मला बोलले. तर नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील शरद पवारांच्या भेटीला गेलेले असून दशरथ पाटील लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं कळते. शरद पवार आणि दशरथ पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. नाशिकच्या जागेवर यापूर्वी शरद पवार गटाकडून दावा करण्यात आलेला आहे, तर नाशिकचे माजी महापौर पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. माननीय मोठ्या पवार साहेबांना मी सांगितलं, साहेब नाशिक शहर आणि ग्रामीण प्रत्येक घरातला माणूस धंदेवाईक राजकारणी सोडून तो म्हणते दशरथ पाटील तुम्ही निवडणूक लढा, थांबू नका. 2026-27चा कुंभमेळा येतोय, तुमची गरज आहे. कारण 2003चा कुंभमेळा 66 कोटीचा आणि 2014-15चा कुंभमेळा 2800 कोटीचा. आणि त्यामुळे मी पवार साहेबांकडे ती सगळी मांडणी सांगितली. पवार साहेबांनी या बाबतीमध्ये काय म्हणाले, सकारात्मक बोललेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी नेटवर्क 18 कडून देशातील 21 मोठ्या राज्यात सर्व्हे करण्यात आलाय. लोकसभेच्या 518 मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आलेला असून प्रत्येक मतदारसंघातील 210 मतदारांना प्रश्न विचारण्यात आलेत. देशातील सगळ्या 11 प्रादेशिक भाषांमध्ये तयार करण्यात आलेले प्रश्नसंच जे आहेत ते हे होते. आणि निवडणुकीचा हा ओपिनियन पोल जो आहे तो एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतवर आज संध्याकाळी 6 वाजता येणार आहे.